पंगत करूया अंगत पंगत. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी सायली देवधर. मी शेफ शंतनू. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या चविष्ट कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत. कसं ना मंडळी, शुक्रवार आला की आपल्याला असं मस्त वाटत असतं. का? कारण शुक्रवार हे म्हणजे वीकेंडचं दार. शुक्रवार नंतरचे 2 दिवस, शनिवार रविवार, पूर्ण आराम आहे हा विचार करूनच आपल्याला असं स्पेशल वाटत असतं, नाही? आजचा आपला एपिसोड असाच स्पेशल असणार आहे. का ते सांगते, पण आधी सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. शेफ, आज पहिली रेसिपी कुठली बनवायची आहे? आज काय माहिती, आता तू बोललीस की म्हणजे फ्रायडे आलेला आहे, आता 2 दिवस सुट्टी आहे आणि सुट्टीचे दिवस थोडीशी अशी लांबलचक रेसिपी किंवा मोठी रेसिपी बनवावी, पण खास बनवावी. तर आज झणझणीतही खायचंय आणि थोडीशी रॉयल रेसिपी बनवायची आहे. तर ही आहे नागपूरची सुप्रसिद्ध रेसिपी, म्हणजेच सावजी मटण. क्या बात है, सावजी मटण आज मला खायला मिळणार आहे. वा 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 वा. मग सावजी मटण बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. चला, पहिलं साहित्य जे मटण आहे ते मी आधीच थोडंसं उकडून घेतलेलं आहे. बर. कुकरला 1-2-3 शिट्ट्या लावायच्या, किंवा कुकर नाही लावला तर किमान 30-35 मिनिटं थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून मटण छान उकळून घ्यायचं. ओके. चला, मटण झालं. मग चिरलेला कांदा आहे, तमालपत्र आहे, मिरची आहे सुकी, खोबरं आहे सुकं, आधीच भाजून घेतलंय. त्याच्यानंतर काळे मिरी आहेत, लिंबू आहे, बडीशोप आहे, धने, लवंग, थोडासा तांदूळी आहे माझ्याकडे, इकडे दालचिनी, मग आलं लसणाची पेस्ट आहे, दगडफूल, हिरवी वेलची, मोठी वेलची, जिरं, शाही जिरं, कोथिंबीर, मीठ नेहमीच लागतं, हळद, तिखट, डाळ म्हणजे चणा डाळ आणि खसखस. हा, दमलो. बापरे, भरपूर साहित्य आहे. कृतीही मोठी आहे. मग पटकन सुरुवात करूया ना आपल्या कृतीला. लगेच. सगळ्यात आधी काय करायचं? पहिले आपल्याला काय करायचं, सावजी म्हटलं की एक सावजी मसाला बनवायचा असतो. बर. आणि तो मसाला एक विशिष्ट पद्धतीने बनतो. बघ आता काय काय त्यात जातं. तर या मसाल्याचं वैशिष्ट्य असं की आधी तो भाजून घ्यायचा आणि लगेचच पाण्यात उकळून घ्यायचा. तर थोडंसं आधणी चढवतो मी इकडे. बर. पाणी आहे ना तुझ्याकडे? चला, तर आपण पहिले सुरुवात करूया. भरपूरसे मसाले आहेत त्यात, म्हणून जेवढे मसाले मोठे आहेत आधी ते आपण भाजून घेऊया. तर पहिले दालचिनी, त्याच्याबरोबर ही चण्याची डाळ, थोडासा तांदूळ, त्याच्याबरोबर एक तमालपत्रही घालूया. तर सगळेच मसाले मी एकत्र घालत नाहीत, कारण प्रत्येक मसाला हा भाजायला थोडासा वेळ लागतो आणि वेगवेगळा वेळ लागतो. खसखस लगेच भाजून होतो. हो, बरोबर. पण या मसाल्याला वेळ लागतो. बरोबर. वा, ओके. तर आता धने घालूया. धने झाल्या झाल्या जिरं आणि शाही जिरं सुद्धा. बर. मला वाटतं इथे हे सगळे फ्रेशच मसाले वापरले पाहिजेत. फूड वापरण्यात काही पॉइंट नाही. सावजी मसाला आजकाल दुकानात मिळतोही, पण जी फ्रेश मसाल्याची जी चव, त्याचा जो अरोमा आहे तो काही पॅकेट मसाल्यामध्ये येत नाही. चला, मोठी वेलची, कारण ही थोडी वेळ घेते. आता मिरची आणि सावजी मटण बोलता बोलता थोडंसं दगडफुली मी घालतोय. लवंगा थोड्याशा, आता थोडीशी हिरवी वेलची. चला, सगळे मसाले घालून झालेले आहेत. सुकं खोबरंही घालतात, पण मी आधीच भाजून घेतले. आणि एकदम शेवटी हे खसखस, कारण त्याला अगदीच व्हायला वेळ लागत नाही. वा. तर छान आता हे मसाले भाजलेले आहेत. फार करपवायचेही नाहीयेत, नाही तर कडू होतं. बरोबर. आता या सगळ्या मसाल्यांना या पाण्यात उकळून घ्यायचंय. बर. आणि हे पाणी फेकायचं नाहीये. जेव्हा ग्रेव्ही बनवू तेव्हा आपण हे पाणी वापरणार आहे. आता वेळ आली थोडीशी बडीशोप घालायची. बर. ते साधारणतः 1 चमचाभर सगळे मसाले मी घेतलेले आहेत. थोडीशी बडीशोप भाजायची. वा. चला, तर मसाले तर छान आता इकडे उकळत आहेत. आपण पुढचं मटण बनवायला घेऊया. नागपूर म्हटलं किंवा विदर्भ म्हटलं की दाबून तेल वापरतात. तर आपण दाबून तेल वापरूया. आपण वापरतोय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. बरोबर. आणि हे तेल आरोग्यदायी आणि पौष्टिक सुद्धा आहे, म्हणून बिनधास्त वापरा. जास्ती विचार करू नका. सावजी खाताय तर तेल पाहिजे. मग आता तेल गरम झाल्यावरती परत एकदा थोडंसं जिरं आणि शाही जिरं पण वापरतो आपण. दोन्ही जिरं इथे वापरतो आपण. आता
आलं लसूण Paste. 2 चमचे आलं लसूण पेस्ट. हो वा. तर चला छान आपलं आलं लसणाची पेस्ट पण आता झालेली आहे. हा. वेळ आली आहे कांदा, वा. थोडस तमालपत्र यात घालायचं. आता कांदा परतवून घ्यायचा आपल्याला. बरोबर. त्याच्याबरोबर थोडस मीठ. कांदा परतून झाला छान ना? कांदा परतलेला आहे इकडे. हा. आणि छान 10-15 मिनिटं हे मसाले पण बघ याचा रंग पण त्या पाण्यात आला मस्त. वा. आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं, बर. पण ते पाण्यासकट नाही. तर त्यातलं पाणी काढून टाकूया आपण. तर सायली आता हे वाटून घेऊया सगळे मसाले. हा. हे भांड पकड ना. हो. आता हे वाटून घ्यायचेत ना? हो. वा. चला झालाय छान मसाला आता blend. मसाला झालेला आहे आपला. वास बघ मस्त. हा हा हा. वा. मिऱ्यांचा मिरचीचा सगळा वास आलेला आहे त्याला छान. सुंदर. हो. आता ह्याच्यात आपण घालूया हा मसाला आणि खोबरं. तर हा खरा सावजी मसाला. आता आपण तर मटण बनवतोय, हो. पण ह्याच्यात व्हेजी बनवू शकता, चिकनी बनवू शकता. बर. ह्याच्यातच थोडस ते पाणी आणि साधं पाणी घालून घे. हो. तो मसाला वाया नाही जाणार. ते घातलंच तरी चालेल आणि थोडस अजून साधं पाणी घाल. आता हा मसाला शिजायचा आहे. या मसाल्याबरोबरच आपल्याला त्यात घालायचं आहे तिखट. तर भरपूर तिखट आणि थोडंसं हळद. तर आता छान हा लाल बुंद त्याला रंग असा आलेला आहे. थोडंसं हे छान परतवून घेतलं की मग राहिलेलं पाणी सुद्धा त्यात घालायला आपण मोकळे. आणि छान त्यात तांदूळ आणि डाळ घातल्यामुळे त्या रस्स्याला छान घट्टपणा पण आलाय. आणि सगळ्या मसाल्यांचा मस्त वास पण येतोय. खूप छान वाटतंय. चला तर ग्रेव्ही मसाला सगळा तयार आहे. हो. यात थोडंसं मटण हा. वा. आणि थोडंसं अजून पाणी पाहिजे मला. वा. थोडंसं क्या त्यात बात. पाणी. मटण झालेलं आहे. सावजी तयार आहे. वा. वरतून कोथिंबीर हा. आणि गॅस बंद केल्यावरती थोडंसं लिंबू. वा. हा. हा मस्त. परफेक्ट ना? येस व्हेज. आता लिंबू पिळायचं आणि मस्त गरमागरम तुला सर्व करायचं. आहा. असं कोणी म्हणजे इकडे तर मी गेलंय, पण रविवारी सुट्टीच्या दिवशी असं कोणी मस्त तिखट मटण सावजी करून दिलं. त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी, फोडलेला कांदा, मिरचीचा ठेचा. बात. आहा. वा. थोडीशी कोथिंबीर वरतून आणि आपण सुंदर. टेस्ट करायला मोकळे. चला. अजिबात राहत नाही, त्यामुळे पटकन टेस्ट करते. झणझणीत. हा. झणझणीत, कमाल, तिखट पण चवदार असं बनलेलं आहे हे सावजी मटण. असं म्हणतात ना की एक घास खाल्लं की आपण थांबूच शकत नाही, तसं माझं होतंय. तर मी पटापटा हे संपवायचं बघते. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. सावजी मटणसाठी लागणारं साहित्य: शिजवलेले मटण 500 ग्रॅम, स्लाइस कांदा 1 वाटी, तमालपत्र 4 पाने, सुकी मिरची 3 ते 4, भाजलेले सुके खोबरे 1 वाटी, काळी मिरी 1 छोटा चमचा, लिंबू 1, बडीशेप 2 मोठे चमचे, धणे 1 मोठा चमचा, लवंग 3 ते 4, तांदूळ 1 मोठा चमचा, दालचिनी 2, आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे, दगडफूल 1 छोटा चमचा, इलायची 3 ते 4, मोठी इलायची 2, जिरे 2 मोठे चमचे, शहाजिरे 2 छोटे चमचे, कोथिंबीर 1 वाटी, मीठ चवीनुसार, हळद 1 छोटा चमचा, मिरची पूड 2 मोठे चमचे, चणा डाळ 1 मोठा चमचा, खसखस 2 मोठे चमचे.
कृती. प्रथम कढई गरम करून त्यात दालचिनी, चणा डाळ, तांदूळ व तमालपत्र भाजून घ्यावे. त्यानंतर त्यावर धणे, जिरे, शहाजिरे व काळी मिरी, मोठी इलायची, लाल मिरची, दगडफूल, लवंग, इलायची, बडीशेप आणि शेवटी खसखस घालून थोडा वेळ भाजावे. भाजलेले मसाले गरम केलेल्या पाण्यात उकळून घ्यावेत. ग्रेव्हीसाठी कढईत भरपूर तेल गरम करून त्यामध्ये जिरे, शहाजिरे, आलं लसूण पेस्ट, कांदा, 2 तमालपत्र व मीठ घालून कांदा चांगला भाजून घ्यावा. शिजवलेले मसाले मिक्सर मध्ये बारीक वाटून हे वाटण, मिरची पूड व हळद फोडणीमध्ये घालून चांगले शिजवून घ्यावे. त्यामध्ये मसाल्याचे पाणी घालून ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यावी. शेवटी ग्रेव्ही मध्ये मटण घालून चांगले ढवळून घ्यावे. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून मटणावर लिंबू पिळावा. झणझणीत सावजी मटण तयार आहे. मंडळी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आज आपल्याकडे स्पेशल पाहुणे येणार आहेत. हे पाहुणे असे आहेत ज्यांनी आत्तापर्यंत प्रेक्षकांची मनं 9,57,00,000 वेळा जिंकली आहेत. कुसुम मनोहर लेले, हीच तर प्रेमाची गंमत आहे, अशा नाटकातून त्यांनी आपलं भरपूर मनोरंजन केलेलं आहे. ते स्वतः उत्तम लेखक आहेत, उत्तम दिग्दर्शक आहेत आणि अभिनेते तर आहेतच. चला तर मग स्वागत करूया संजय मोने यांचं. संजय दादा, खूप खूप स्वागत आहे अंगद पंगत मध्ये. थँक्यू. बरं, तुम्ही उत्तम लेखक आहात, उत्तम दिग्दर्शक आहात आणि उत्तम अभिनेते तर आहातच, पण तुम्ही खवय्ये सुद्धा आहात. हां, तुला हे आधीचं सगळं खोटं बोलायला कोणी शिकवलं? नाही, कोणी नाही शिकवलेलं आहे. आणि खवय्याबरोबर तुम्ही उत्तम किस्से सांगता असंही आम्हाला कळलेलं आहे. तर शूटिंग म्हटल्यावर शूटिंगचं जेवण तिथे असतं, पण खाण्याबद्दलचा असा हमखास नेहमी आठवणारा असा कुठला किस्सा आहे? खाण्याबद्दल आठवणारा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा मी नाटकात काम करतो, मी अजूनही करायचो, लोक आता मला घेत नाहीत नाटकात ते सोडा, पण जेव्हा मी नाटकात काम करायचो तेव्हा रात्री प्रयोग संपायचा. मग त्याच्यानंतर जे काय करायचं ते सगळं करून आम्ही बसमध्ये झोपायचो आणि मग दुसऱ्या ठिकाणाकडे जायला निघायचो. तर तिकडे जायला निघाल्यानंतर मग पहाटे सकाळी उठायचं. मग आपलं सगळंच विधी कृती सगळं करण्यासाठी कुठेतरी गाडी थांबवायची, तिथेच चहा प्यायचा, काहीतरी न्याहारी करायची आणि पुढे जायचं, असं ठरलेलं असेल. बरोबर. तर असं मी साधारण 500 ते 700 वेळा असं मी प्रवास केलेला की रात्री झोपून हे करायचं. आणि तो जो गाडी चालवणारा असतो चालक, त्याला सांगितलेलं असतं की सकाळी अमुक ठिकाणी कुठेतरी असं बरं सगळं बघून थांबव. त्या 700-750 वेळा जेव्हा मी थांबलोय सकाळचा, तेव्हा प्रत्येक वेळेला हटकून अशी, मग सकाळच्या वेळेला काय होतं, अशी 10, 12, 15, 20, 25 अशी छोटी उपहारगृह असतात, कुठेतरी ठेले लागलेले असतात. त्यातलं सगळ्यात वाईट, सगळ्यात गैरसोयीचं आणि सगळ्यात कमी पदार्थ मिळणारं जिथे कुठे असेल तिथे नेमका ड्रायव्हर तिथे नेऊन तो थांबवायचा. मला एकदाही आठवत नाही की अरे वा छान अशा ठिकाणी मी उतरले. अरे काय यार, ते मगाशी तिकडे गेलं ना, त्याच्यावर तो सांग ना, बरं नाही मिळत तिकडे, बरं नाही मिळत. अरे पण मग तिथे गर्दी आहे लोकांची, ती काय ते वेडे आहेत. मग आम्ही शहाणे 5-6 जण फक्त कुठल्या तरी, पण एकदाही बरं ठिकाण नाही. चला मग आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे हनी सेजमी चिकन. हनी सजमे चिकन बनवण्यासाठी काय साहित्य लागणार ते बघूया. चिकन, नंतर हा कांद्याची पात कापलेली, बर, त्याच्यानंतर ही आहे मिरी पावडर, त्याच्यानंतर हे आहे सोया सॉस, हे काय म्हणतात ते पांढरे तीळ, अलिबाबाचे तिळादार ओढ मधले तीळ, त्याच्यानंतर हे मीठ, आणि हे आहे काय असेल बरं, हनी. थँक्यू, मला हनी म्हटल्याबद्दल. हनीच आहे, करेक्ट, आय मध. ओके, बर, पटकन मग कृतीकडे वळूया. तर आता आपण ह्याच्यामध्ये सर्वप्रथम हे टाकूया, लसूण. एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतल्यात, ज्या हो. बारीक चिरून आपण आता. झालं. येस. तर ही छानपैकी परतून घ्यायची. ओके. आता त्याच्यावरती आपण हे चिकन टाकूया. म्हणजे घरी जे आता कधी असं ठरत असेल की आज रविवारी, आज मी चिकन बनवणार, म्हणजे सगळं साहित्य जमा करणं, हे बाजारातून घेऊन येणं वगैरे, हे काम कोणावर असतं? माझी बायको खातच नाही ना, त्यामुळे हे स्वतःच बनवावं लागतं, स्वतःच तयारी करावी लागते. पण ती गंमत असते त्यात. तर हे असं परतून घ्यायचं.
थोडंसं हे वाढूया आपण. हां. याला एक साधारण ना 5 ते 10 मिनिटं लागतात. बरं. मला आता परतून घेतलं पण बऱ्यापैकी. आता त्याच्यामध्ये मीठ आणि मिरी टाकूया आपण. बरं, हे मीठ, हां, मिरी पण आपल्याला किती तिखट एक साधारण चालणार चमचाभर. आहे? हां हां. अजून आता? आपण हे पातीचा कांदा. आता आपण याच्यावर थोडं झाकण ठेवू. बर, हे किती वेळ झाकून ठेवायचं आहे? एक 5-7 मिनिटं. बर. चला, आता आपली पुढची वेळ आहे. हां. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत सोया सॉस. ओके. हा साधारण 2 ते 3 चमचे. बर, काय म्हणतात ते, चवीनुसार. चवीनुसार. या आता बरं, असं 2 ते 3 चमचे समजा तू करताना सांगितलं हां. आणि थोडंसं राहिलं. 2 मार्ग असतात. एक असं करायचं, पण ते मागे कोणावर तरी पडू शकतं. असं करायचं, ते नंतर जातं, ते चव ऍडजस्ट होते. आता हे झालं की अजून काही वेळ तसं व्यवस्थित लावून घ्यायचं. बर, व्यवस्थित ते मिक्स झालं की पुन्हा आपण झाकून ठेवणार आहोत. थोडं 1-2 मिनिटं ते जरा बरं हां. होतं पटकन ते. याच्यामध्ये हे मी केलंच आहे, पण हे असं आपण कसं कोरडं असं थोडं खाऊ शकतो. 2-3 मिनिटं झालंय. येस येस येस, झालं. आता आपण हे उतरवायचं. बर, म्हणजे हे तयारच आहे का? हो हो हो, तयार, शिजलंय पूर्णपणे. तर हे आता झालंय. हां. अजून 2 गोष्टी त्याच्यात आपल्याला करायच्यात. हां. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध आपण जेव्हा वापरतो कुठलाही, म्हणजे मला असं माहिती आहे की तो मध कधीही गरम करायचा नाही. हां. तो जर गरम केला मध तर काही खरं नाही, म्हणजे त्याला चव येते, पण मग काही गंमत नाही. मग काय साखर टाकली तरी चालते, पण तो मध हा पदार्थ साधारण थोडासा कमी गरम झाल्यानंतर टाकायचा असतो. बरं. तर त्याचं गुण जरा उजळून निघतात. ओके, म्हणजे आता हे थोडंसं एक थंड व्हायला आपण एक हां, 2-3 मिनिटं 2 याला मिनिटं, देऊया. हां, तर मला सांगा संजयजी की आता लॉकडाऊन मध्ये सगळे आपण घरात होतो, तर दिवसभर काही ना काहीतरी वेगवेगळ्या पदार्थांची घरी चर्चा होत असते की आता आपण हे बनवून बघू, हे बनवू, असं सगळ्यांनीच आपण केलं. तर तुम्ही असे कुठले वेगळे, म्हणजे रेग्युलर आपण जे बनवतो त्याच्यापेक्षा असं कुठला तरी एक पदार्थ शोधून काढला आणि आता हा मी बनवणार, असं काही केलं? साधारण खूप अशा पूर्वीच्या एक 5-6 महिन्यापूर्वीच्या अशा नूडल्सचं एक पाकिट सापडलं. म्हटलं काय करू याचं, नूडल करूया म्हणून ते काढल्यानंतर ते उकडवून घेतल्यानंतर मग त्याच्या नूडल्स केल्या. त्यावेळेला मुलगी होती माझी, ती म्हणाली मला वरण भात हवं. बरं, इतर वेळेला वरण भात म्हणून तिच्या मागे लागायला लागतं. ती आज नेमकं वरण भात हवं. बरं, वरण भात. तर माझी बहीण आहे ती, पण ती म्हणे मलाही चालेल. बरं, बायको म्हणाला मला ते काय फारसं नूडल आवडत नाही. सगळ्यांचं एकदम सगळं बदललं. आता पुढे तर करायचं कसं? बरं, टाकून देऊ शकत नाही, देणार कोणाला? कोणीच नाही. मग नंतर म्हटलं बटाटे उरलेले होते. म्हटलं आपण मग बटाटे वड्याचं सगळं करून घेतलं. तोपर्यंत जेवायची वेळ झाली होती. मग त्या नूडल घेतल्या, भाज्या चिरल्या, त्या नूडल अशा टाकल्या आणि त्या त्याच्यामध्ये एकत्र केल्या. बरं, आता हे सगळं झाल्यानंतर पदार्थ सगळे लक्षात होते. मग काय करायचं? मग मुलगी आली. संपूर्ण वडिलांवरती अविश्वास हा तिच्या जगण्याचा प्रमुख हे आहे, अधिकार म्हणतात तसं. तर हे काय म्हटलं, अगं हे तू माहित ना तुला काय, हे कंबोडियन पोटॅटो नूडल्स. कंबोडियन म्हटलं, बघू रप्पा संपले. बरं, याच मुद्द्यावर मला असं वाटतं हे गार झालेलं आहे. करेक्ट. चला आता पुढे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मध. आपण प्लेट मध्ये घेऊन टाकलं तर बरं होईल, नाही का? अगदी. आता ह्याच्यावर मध टाकायचा. मध आणि तीळ. त्याच्यानंतर हे तीळ टाकायचं. थोडस डेकोरेशन सजवूया. ओके, मग आता आपण ह्याला काय म्हणूया? आपण चिकन हनी सेसमे म्हणूया. चालेल. आधी चिकन आपल्या हाताला लागलं, मग हनी आणि मग बरोबर, तीळ. बरोबर. चला, चिकन हनी सेसमे माझ्या समोर तयार आहे. आता मी टेस्ट करते.
वा, उत्तम झालेलं आहे. उत्तम म्हणजे अति उत्तम झालेलं आहे, जगात भारी झालेलं आहे. आता हे घरी बनवायचं आहे की नाही, त्यासाठी साहित्य आणि कृती लागणार आहे तुम्हाला. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या आणि लिहून घ्या साहित्य कृती. चिकन सेसमी हनीसाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन 250 ग्रॅम, बारीक चिरलेली कांद्याची पात 1 वाटी, बारीक चिरलेला लसूण 2 मोठे चमचे, तीळ 2 मोठे चमचे, सोया सॉस 2 मोठे चमचे, मध 2 मोठे चमचे, मिरपूड 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यावर लसूण लालसर होईपर्यंत परतवून घ्यावा. त्यामध्ये चिकन, मीठ व मिरपूड घालून परतवून घ्यावे. त्यावर कांद्याची पात घालून 5 मिनिटं चिकन शिजवून घ्यावे. चिकन शिजत आल्यानंतर त्यात सोया सॉस घालून चांगले मिसळून घ्यावे. चिकन थंड झाल्यावर वरून मध व तीळ टाकावे. कांद्याच्या पातीने सजवून चिकन सेसमी हनी सर्व्ह करावे. संजय दादा, आज तुम्ही इथे आलात आणि एवढा छान पदार्थ बनवलात, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, नवीन नवीन पदार्थ आपल्याला शिकायचेच आहेत, पण आज आत्ता इथेच थांबावं लागतंय. पण तुम्ही घरी वेगवेगळे पदार्थ बनवायचे थांबू नका. नवनवीन पदार्थ बनवत राहा, ते खात राहा आणि पाहत राहा अंगद पंगत.